हे गाईज वेलकम बॅक. हे मराठी सिरीज स्टार्ट करायला मी यूट्यूब व्हिडिओचं ह्याचं प्रत्येक कारण आहे. दोन विशेष कारण काय आहे म्हटलं तर, एक माय कन्झम्पशन माय रिस्पॉन्सिबिलिटी, हे मी इनिशिएटिव्ह केलो. आम्हाला माहीत असायला पाहिजे की आम्ही हे इन्फॉर्मेशन आहे आम्ही काय कन्झ्युम करायलोय, ह्याचा इफेक्ट काय असते ते आम्हाला माहित असायला पाहिजे. जेव्हा ते आम्हाला माहित असलं की हे कन्झम्पशनचं इम्पॅक्ट काय आहे, तेव्हा आम्ही रिस्पॉन्सिबल असायला पाहिजे. रिस्पॉन्सिबल म्हटलं तर काय आम्ही काय कंटेंट आम्ही कन्झ्युम करायचं, केवढं कन्झ्युम करायचं. आम्ही दुसऱ्याच्या बरोबर बोलतो तेव्हा आम्ही काय कंटेंट जे आम्ही दुसऱ्यांच्या बरोबर बोलतो ते दुसरे कन्झ्युम करतात, त्याचं इम्पॅक्ट असते ते आम्हाला माहित असायला पाहिजे की काय इम्पॅक्ट असते, आणि आम्ही त्याचं हे करायला पाहिजे, रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला पाहिजे, आणि जे नीडेड आहे तसं आम्ही कंटेंट कन्झ्युम करायला पाहिजे. नेक्स्ट आहे क्वेश्चनिंग माइंडसेट. आम्हाला हे असते की आम्हाला हे माहीत असायला पाहिजे, ते माहीत आमचं बिहेवियर कसं, आम्ही कसं वागतो हे आम्हाला माहीत असायला पाहिजे, म्हणून आम्ही हे करतो, राईट. म्हणून हे क्वेश्चनिंग माइंडसेट, जेव्हा तुम्हाला क्वेश्चनिंग माइंडसेट असते तेव्हा तुम्ही एक भरपूर ॲडव्हान्टेजेस आहेत, आणि तेव्हा तुम्हाला सगळं रिझन माहीत असते. ओके, हे कसं झालं, हे झालं तर हे असं कसं. जेव्हा तुमचं क्वेश्चनिंग माइंडसेट येते, तुम्ही क्वेश्चन करतात, प्रत्येक विषयामध्ये क्वेश्चन करतात, हे कसं ते कसं. जेव्हा तुम्ही क्वेश्चन करतात तेव्हा तुम्हाला ते बिहेवियर समजते, मी असं का वागलो, हे असं का केलो, हे असं का झालं, ते तसं का झालं. जेव्हा तुम्हाला हे सगळं कळते, जेव्हा तुम्ही क्वेश्चन करतात, तुम्ही आन्सर्स फाइंड आउट करतात, तुम्हाला कळते, आणि तुम्ही पुढे ते यूज करू शकता. तुम्हाला माहित असतं हे असं अजम्पशन, आता आम्ही कंटेंटनी लई इन्फ्लुएन्स होतो, हे दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत. आम्ही हे कन्झम्पशननी हे आता इन्फ्लुएन्स झालो, आम्ही ते बिलीव्ह करतो, बिलीव्ह केल्यानंतर ते रियालिटीमध्ये कन्वर्ट असते. ते असं डायरेक्टली बिलीव्ह करायचं नाही. आम्हाला माहित असायला पाहिजे कुठलं काय ह्याचं क्वेश्चन करून त्याचं काय कुठे इफेक्ट होते म्हणून आम्ही समजून घ्यायला पाहिजे. ते विशेष हे सिरीजचं इम्पॉर्टन्स आहे, राईट. त्याच्यानंतर मी जे काय बोलतो ते एक पर्स्पेक्टिव्ह आहे, म्हणून पर्स्पेक्टिव्ह टॉक आहे. म्हटलं तर जे काय बोलतो ते एक्झॅक्टली करेक्ट नाही, ते माझं पर्स्पेक्टिव्ह, माझं अनालिसिस, माझा एक्सपिरियन्सनी मी सांगतो. ते डायरेक्टली तुम्हाला वर्क होणार असं मी सांगत नाही, पण हे ॲज अ रेफरन्स पॉइंट घेऊन तुम्ही तुमच्या सिनेरिओमध्ये अप्लाय करून तुम्ही हे करायला पाहिजे, एक्झिक्यूट करायला पाहिजे. आणि मी जे सांगतो ते डायरेक्टली मी खरं असते हेच करूया असं नाही. हे तुम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे. हे असं का सांगवलंय, तुम्ही डायरेक्टली तुमचं माइंड काय असते, डायरेक्टली हे सांगितलं हा करूया, तसं नाही. तुम्ही इव्हॅल्युएट करायला पाहिजे, मी करेक्ट आहे ना, मी जे सांगितलं करेक्ट आहे ना. कसं इव्हॅल्युएट करता, तुम्ही एक्सपेरिमेंट करा, तुम्ही लहान कॉन्सेप्ट घेऊन अप्लाय करा. मी जे काही कॉन्सेप्ट सांगणार आहे ते प्रत्येक कॅटेगरी में कुठल्या मध्ये पण तुम्ही अप्लाय करा, ते अप्लाय होते. ते अप्लाय करून तुम्ही बघा वर्क होतंय का नाही. वर्क झालं अप्लाय करा, हे फॉरवर्ड अप्लाय करा तुमच्या लाईफमध्ये. नाही झालं सोडा, आणि जेवढं अप्लाय होतंय एवढं अप्लाय करा. अजून एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, अजून एक रिझन काय आहे म्हटलं तर, मी डायरेक्टली सांगितलो हे असं आहे, हे तसंच आहे. सगळ्यांना ते एक्झॅक्टली ते तसं नसते. एव्हरी पर्सन एव्हरी एक्सपिरियन्स मध्ये ते व्हेरी होते. काय सांगितलो, आता मी सांगितलो सकाळी उठलो तर ते लय ॲडव्हान्टेजेस आहे म्हणून सांगितलो. जर तुम्ही दुपारी उठता, लेट उठता, मग तुम्ही म्हणता ओके परत ते उद्या उठायला पाहिजे, आणि तुम्हाला लय एफर्ट घालावला पाहिजे, राईट. ते तसं डायरेक्टली अप्लाय होत नाही. ते म्हणून एक पर्स्पेक्टिव्ह सांगतो, ते रेफरन्स पॉइंट घेऊन तुम्ही पॉसिबिलिटीज कडे बघायला पाहिजे. पॉसिबिलिटीज म्हटलं का ओके हे असं असतंय, आम्ही आणि काय करू शकतो, तुम्हाला सगळं समजते. मी नेक्स्ट व्हिडिओ पासून डायरेक्टली स्टार्ट करतो. आणि मी जे काही सांगतो दुसरे तुम्ही कुठे पण असू शकता, राईट. वर्ल्ड कुठल्या बाजून कुठे पण असू शकता. तुम्हाला मी जे काय सांगतो एव्हरी सेंटेन्स
प्रत्येक व्यक्तीला ते दुसरं अंडरस्टँडिंग होत आहे, कारण का त्यांचा एक्सपिरियन्स वेगळा असते, त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं असते, त्यांचं स्टेट ऑफ माइंड वेगळं असते. ते म्हणून मी जस्ट पर्स्पेक्टिव्ह सांगतो, ते तुम्ही ॲज अ रेफरन्स पॉईंट घेऊन तुम्ही इव्हॅल्युएट करून क्वेश्चनिंग माइंडसेट डेव्हलप करा. आणि हे थ्रू आउट द सिरीज मी कंटेंटचा इम्पॉर्टन्स काय आहे, केवढं तुम्हाला कंटेंट अफेक्ट होत आहे म्हणून मी सांगतो, तेव्हा तुम्हाला कळते, तेव्हा तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घ्या. आणि मी आता कसं काय स्ट्रक्चर आहे व्हिडिओचं, मी एक UPSC ॲस्पिरंट होतो म्हणून मी फर्स्ट UPSC एक्झाम, कुठल्या पण एक्झाम, ते एक्झाम्पल क्वेश्चन घेऊन मी ट्राय करतो, ते त्याच्याने तुम्हाला कॉन्सेप्ट एक्सप्लेन करायचं. मग नंतर ना दुसरे कॅटेगरीमध्ये येतो तरी तुम्हाला वेट करायची हे गरज नाही, तुम्ही ते कॉन्सेप्ट घेऊन कुठे पण अप्लाय करू शकता. फॉर एक्झाम्पल आता मी एक्झामचं एक्झाम्पल सांगायला म्हटलं तर एक्झाम काय आहे, एक टास्क आहे, एक गोल आहे, राईट. गोल म्हटलं तर तुम्हाला कुठल्याही गोल असू शकते, राईट. कुकिंगचं पण एक गोल आहे, राईट. सगळं गोलच आहे. आणि आमचं बिहेवियर कसं होतं हे सांगतो, सगळं कुठल्याही विषयामध्ये अप्लाय होते. म्हणून तुम्ही हे घ्या रेफरन्स पॉइंट, हे कॉन्सेप्ट समजून घ्या आणि अप्लाय करा. आता नेक्स्ट व्हिडिओ पासून आम्ही स्टार्ट करूया. हे व्हिडिओ सगळ्यांना आहे, सगळ्यांना असं नाही, कॉन्सेप्ट अप्लाय करा. स्टार्टिंगने एक ॲस्पिरंट्सचे एक्झाम्पल घेऊन मी तुम्हाला समजवतो. तुम्ही ॲस्पिरंट असला तर लई एक हे बेनिफिट होणार आहे. नाहीतर नॉर्मल ह्युमन ह्याला तुम्ही ॲस्पिरंट नसला किंवा तुमचा गोल काही असला, काही तुम्हाला बिहेवियर माहीत असायला पाहिजे, तुमचे प्रश्न आहेत, तुम्हाला आन्सर हवा आहे, ते हे स्टार्टिंग पॉइंट आहे. इकडनं तुम्ही एक रेफरन्स पॉइंट घेऊन कसं मी आन्सर करतो त्याच्याने तुम्ही एक क्वेश्चनिंग माइंडसेट डेव्हलप करू शकता. आणि ह्याचे आणखी लई एन नंबर ऑफ बेनिफिट्स आहे. ह्याच्याने आता मी संपतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.